हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन प्रकल्प केंद्राची पाहणी केली। हळद संशोधन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं। आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। हळदीचा हब म्हणून ओळखला जाणारा हा हिंगोली जिल्हा आहे आणि हे हिंगोली जिल्ह्यातील हरिद्रा संशोधन केंद्र आहे। बाळासाहेब ठाकरे संशोधन केंद्र आहे आणि या केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकजी गायकवाड यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। सर, आज या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे, नेमकं काय या ठिकाणी माहिती दिलेली आहे? हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र आहे आणि या केंद्राला आज भेट देण्यात आली। या केंद्राच्या माध्यमातून आपल्या हळदीचे जे उत्पादन वाढावं त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे 62 व्हरायटी या ठिकाणी डेव्हलप करण्यात येत आहे आणि त्यामध्ये उत्तर प्रदेश, ओरिसा या ठिकाणाहून सुद्धा हळदीची रोपं मागवून त्याच्या व्हरायटी या ठिकाणी डेव्हलप करण्यात येत आहेत की जेणेकरून आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जे हळदीचे क्षेत्र आहे सध्या 42,000 हेक्टर आहे ते वाढवून आपल्याला 50,000 हेक्टर पर्यंत ते क्षेत्र नेता येईल आणि या हळदीची गुणवत्ता सुद्धा आपल्याला राखण्यासाठी मदत होईल। त्याकरता या ठिकाणी आज भेट दिली, पाहणी केली आणि काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी मार्गदर्शनही केलेलं आहे। त्यांना गट शेतीला प्राधान्य देण्यात यावं असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। त्यांच्या या आवाहनानुसार आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व बचत गटांना आपण याचं पुनश्च ट्रेनिंग देणार आहोत आणि हळदीचे उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढेल याकडे आपण लक्ष देणार आहोत। संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हरिद्रा, हिंगोली।